नमस्कार. मी नरेश मुंदलखंडे, राहणार अंबड. माझी अंबड शहराच्या लगतच माझी 5 एकर शेती आहे आणि शेती जी आहे तर अशी डोंगराच्या पायथ्याशी आहे की तिथं त्या ठिकाणी पूर्ण असं खडकच आहे. आणि या 5 एकरमध्ये मी पाणीचं काहीच प्रश्न म्हणजे काहीच नसतानाही मी या ठिकाणी विहीर खणण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी मला काही पाणी लागलं नाही. पाण्याचा अक्षरशः एक थेंबही लागला नाही मला. आणि मी फार नर्वस झालो होतो आणि माझे मित्र पठाण माझ्यासोबत होते. आम्ही दोघेही फार नर्वस होतो याच्यासोबत की आपल्याला पाणी लागलं नाही म्हणून. पण तसंच इंस्टावरती मी रील्स पाहत असताना मी डॉक्टर वायरकर सरांचे मी व्हिडिओ पाहिले आणि वायरकर सरांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्यांचं पर्सनली फॉलोअप घेतला आणि त्यांना कॉलद्वारे बोलणं केलं आणि सरांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही माझ्या अंबडसारख्या ठिकाणी येऊन आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं. तर गुरुजींच्या मागं वेळ नव्हता, पण तरी त्यांनी त्यांची टीम पाठवून ते स्वतः येऊन या ठिकाणी मला मार्गदर्शन केलं आणि योग्य त्या ठिकाणी मला त्यांनी असं त्यांच्या पद्धतीनं पॉईंट्स दिले की या ठिकाणी तुम्ही हे गड्डे करा आणि जलताराचे गड्डे करून त्यांनी आम्हाला दिले. आणि ते गड्डे केल्याच्या नंतर आता मध्यंतरी पाऊस तर नाही आपल्या मराठवाड्यामध्ये सध्याला, पाऊस नसताना पाऊस नसतानाही आपल्याला इथं चांगला रिझल्ट भेटला आपल्याला. खूप छान रिझल्ट भेटलं. आणि अक्षरशः म्हणजे आज पाऊस नसतानाही 20-22 फूट विहीर भरली माझी इथं, फक्त जलताराच्या आणि पॉईंटमुळे. फक्त जलताराच्या पॉईंटमुळेच झालेलं आहे आणि गुरुजींचं मार्गदर्शन. आणि छान वाटलं. गुरुजी तुमचं धन्यवाद आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. आणि असंच सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की गुरुजींचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही जलताराचे गड्डे घ्या. म्हणजे अक्षरशः इथं पाणी नसताना आम्हाला पाणी लागलं या ठिकाणी. ही खूप मोठी कुदरती देण आहे, ही खूप मोठी कुदरती देण आहे. आणि रिक्वेस्ट करतो मी तुमच्या सगळ्यांना शेतकऱ्यांना. थँक्यू, धन्यवाद. सर्व शेतकरी बांधवांनी जलतारा पॉईंट केले पाहिजे आणि आपल्या हिशोबाने आपला फायदा घ्यायला पाहिजे. सरांच्या कॉन्टॅक्टमधले यायला पाहिजे, सराला फोन लावायला पाहिजे, पुरुषोत्तम वायर सराला. त्या हिशोबाने ते त्यांची टीम पाठवतात. बरोबर आहे. आणि चांगले पॉईंट देतात, त्या हिशोबाने पाणी बी येतं.